दिवसाला 25,000 भाडं, वर्षाचे 365 दिवसांचं बुकिंग. मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलचं खरात कनेक्शन समोर. खरातचे काळे धंदे आणि हवाला रॅकेटचा खुलासा. अध्यात्माचा मुखवटा चढवून सर्वसामान्यांना जादूटोणाच्या जाळ्यात ओढणारा भोंदू अशोक खरात केवळ आर्थिक फसवणूकच नाही तर हवाला रॅकेटही चालवत असल्याचं समोर येत आहे. मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून खरातने चालवलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश झालाय. भोंदू अशोक खरात हा आपलं हवाला रॅकेट एका मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली विशेष रूम वर्षातील 365 दिवस खरातकडून बुक केली जात असायची अशी माहिती मिळते. या आलिशान सूटमधून करोडोंचे व्यवहार व्हायचे. या प्रकरणाचे धागेदोरे आता साता समुद्रापार दुबई आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचले. खरातचा सीए ललित पोफळे त्याचे सगळे काळे धंदे पाहत होता. खरातचा हवाला रॅकेटही पोफळेच सांभाळायचा का असा सवाल आता उपस्थित होतोय. हॉटेलच्या 4 भिंतींच्या आड चालणाऱ्या काळ्या बाजाराची कुणकुण कोणालाही लागू नये यासाठी खरातने मोठी सावधगिरी बाळगली होती. अशोक खरातनं केवळ भारतातच नव्हे तर दुबई, ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्ये हवालाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये वळवले. या रॅकेटमध्ये काही बड्या धेंडांचा समावेश असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते. खरातच्या या मायाजालात राजकारण्यांपासून सनदी अधिकाऱ्यांपर्यंत कोणाकोणाचे पैसे गुंतले आहेत याचा शोध घेण्याची मागणी होते. भोंदू खरातने जादूटोणा आणि भोंदूपणाच्या नावाखाली जमवलेला पैसा देशाबाहेर पाठवण्यासाठी ज्या यंत्रणेचा वापर केला ती यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय संस्था आणि ईडीकडून करण्याची मागणी केली जाते. निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. एकेकाळी स्वतःला सिद्ध पुरुष म्हणून घेणारा भोंदू आता कायद्याच्या कचाट्यात अडकलाय. त्याच्या काळ्या साम्राज्याचा एक एक पुरावा समोर येत असून आता सर्वांचं लक्ष एसआयटीच्या पुढील कारवाईकडे आणि या प्रकरणात उघड होणाऱ्या नवीन दुबई कनेक्शनकडे लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.